आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाणार आहे। त्याला आज दिल्लीमध्ये आणलं जाईल। एनआयएचं पथक त्याला घेऊन अमेरिकेतनं दिल्लीच्या दिशेनं रवाना झालंय। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी एनआयएकडे देण्यात आली आहे। एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडनं राणाची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे भारतात आल्यानंतर सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीमध्ये राहणार असल्याची शक्यताही आहे। त्यामुळे आज राणा भारतात दाखल होईल। नेमका कोण आहे तहव्वूर राणा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तहव्वूर राणा आणि त्याचं मुंबई हल्ला कनेक्शन काय बघूयात। 65 वर्षीय राणा हा पाकिस्तानी मूळ असलेला कॅनेडियन नागरिक आहे। तर 2008च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपींपैकी एक आहे। 2005 पासून राणानं मुंबई हल्ल्याची योजना आखली होती। लष्कर-ए-तोयबा हुजीचा सदस्य होऊन त्यानं षडयंत्र रचलं। राणाकडनं फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्यात आली। त्याच कंपनीची एक शाखा राणानं मुंबईमध्ये कायदेशीरपणे उघडली। याच कंपनीचा वापर मुंबई हल्ल्यासाठी त्याने केला। कॅनडाचा नागरिक असला तरी शिकागोमध्ये व्यावसायिक म्हणून त्याचं वास्तव्य होतं। मुंबईमध्ये हल्ल्यानंतर राणाला शिकागोमध्ये अटक झाली। 16 वर्षांनंतर मुंबईचा गुन्हेगार भारतात आणला जातोय। त्यामुळे अर्थातच हे प्रत्यार्पण आता काही तासात होणार आहे। तर 26/11च्या हल्ल्यात सदानंद दाते यांचं शौर्य पाहायला मिळालेलं होतं। 1990च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत। नेमकी सदानंद दातेंनी 26/11च्या हल्ल्यावेळी कशी भूमिका बजावली होती ते आपण पाहतोय। 26/11 वेळेला म्हणजे 26 नोव्हेंबर 2008च्या मुंबई हल्ल्यावेळी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली होती। अबू इस्माईल अजमल कसाबनं ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्यात यश मिळालं होतं। 26/11च्या हल्ल्यातील शौर्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक त्यांना प्रदान करण्यात आलं। 30 वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत ते कार्यरत आहेत। मीरा भाईंदर वसई विरारचं पोलीस आयुक्त पदही त्यांनी भूषवलेलं आहे। तर CRPF मध्ये IG म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये DIG म्हणून त्यांनी काम पाहिलंय। महाराष्ट्र ATSचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। सध्या NIAचे ते प्रमुख आहेत। वर्दीमधील माणसाच्या नोंदी हे पुस्तक त्यांनी लिहिलंय।